डोंबिवली वेस्ट यांना विनंती करतो या साहेब व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मिळते उत्कृष्ट क्षेत्रासाठी ज्यांनी आम्हाला टी शर्ट दिले आहेत अनिल भोईर साहेब या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीला दुसरा सामना आपण पाहतो. इथून जो संघ जिंकेल तो फाईट बॅक करेल सेमीफायनलमध्ये. आपण बघितले तर रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघाबरोबर आता दिलीप देखील येत आहेत, ज्युनियर नितीन देखील येत आहेत. म्हणजे खूप चांगला आता संघ त्याचा बांधला जातोय. टॉस जिंकला आपण पाहू शकता. जगदंबा वाकलन संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारत घेसर गावदे घेसर संघाला फलंदाजी आमंत्रित केले. तर अनिल म्हात्रे अनिल भोईर ज्यांनी आम्हाला या आपण ते उत्कृष्ट क्षेत्रासाठी टी शर्ट दिले आहेत त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अनिल भोईर साहेबांचं आगमन होतं त्यांना देखील मी विनंती करतो या व्यासपीठावर दादा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मंडळ ज्यांनी आम्हाला टी शर्ट दिले आहेत देवीच्या पाड्याचे ते या दादा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शब्द सुनांनी तर गोलंदाजी मार्कवर तो पहिलं षटक घेऊन या बेला आपण पाहू शकता. चला घेसर संघ लगेच सलामीची जोडी पाठवून द्या. गोरा खमांगरुडकर तयार आहेत. तर अनिल भोईर साहेबांचं देखील आगमन होतं त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. ज्युनियर नितीन पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. तर अनिल भोईर साहेबचं देखील आगमन होतं त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट क्षेत्रासाठी टी शर्ट दिले आहेत. चला लगेच सलामीची जोडी जायचं. गोरख आणि आदेश आणि गोरख ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. एक ज्युनियर एक सिनियर खेळाडू. तर पहिलं षटक घेऊन येतोय जगदंबा वाकलन संघाच्या माध्यमातून. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये दाखल होईल, फाईट बॅक करेल स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघाबरोबर. आता देसाई संघामध्ये दोन भाऊ आले आहेत. ज्युनियर नितीन आलाय, दिलीप देखील आलाय. फिरकीचा जादूगार देखील वापसी करतोय संघामध्ये. तर पहिलं षटक घेऊन येतं यावेळेला जगदंबा वाकलन संघाच्या माध्यमातून. दोन बलाढ्य संघ आपण पाहू शकता. आता दोन्ही संघ आपण पाहू शका भरपूर वेळा एकमेकांसमोर देखील आल्या असतील. शिवदास येतोय पहिलं षटक घेऊन. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण शॉट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप मध्ये पॉइंटला आहे एक कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट पॉइंट लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड ऑन एक वडी स्लॉट. शिवदास पहिला चेंडू यावेळेला शपलून ऑन साईडला खेळायचं होतं. पंच वाईडची खूण करतायत. बघा पंच काहीतरी बातचीत करतायत यावेळेला. दोन पंच आहेत एवन जोडी प्रमोद मडवी आणि आपण मनोज खंडगळे बातचीत करतायत. यस वाईड. तर गणेश दळवी यांच्याकडून गणेश दळवी साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये दोन्ही संघांना. क्या बात आहे. गणेश दळवी साहेबांनी आपला एटीएम खुला केलाय. फुल टॉस यावेळेला स्वीप करायचा आता व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. विकेटला अजिंक्य येतोय चित्याच्या वेगाने. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 3 धावा आपण पाहू शकता. दुसऱ्या फेरीला दुसरा सामना जो जिंकल संघ तो स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघाबरोबर फाईट बॅक करेल. बघा पैसे देताना आपण व्यवस्थित मोजून द्या आणि मोजून घ्या. शिवदास गोलंदाजी मार्कस टाकला. गोरख मांगरुडकर हा चेंडू खूप चांगला होता. ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला अपील होतंय. चेंडू जातो यावेळेला शॉट टर्मॅनला.
पाटकच्या स्वरूपात आपण आता 1 धाव मिळते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 4 धावा. 2 बलाढ्य संघ, एका बाजूला गावदेवी घेसर तर दुसऱ्या बाजूला जगदंब वाकलन. आज प्रमुख खेळ नाहीये, साई नाहीये, मच्छिंद्र नाहीये, गुरुदास नाहीये, बाळाराम देखील नाहीये, मॅच फिनिशर यष्टीरक्षक साई देखील नाहीये. आज शिवदास. चेंडू खूप चांगला होता, बॅटमध्ये फेकला होता. यावेळेला चेंडू जातोय बॅक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. विकी आहे, विकी जाधवकडे आज धावा आल्या नाहीत नितीन, कारण का एक हार्ड हिटर फलंदाज आहे. एकले धावसंख्या वाढते, 10 संख्या धावफल कधी आपण पाहू शकता. याला 5 धावा. शिवदास खूप चांगली गोलंदाजी करतोय, अतिशय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत चेंडू फेकल्यात शिवदासने, विचार केला तर 4 चेंडू फेकल्यात. शिवदास गायकर राईट आर्म ओर देणं मार्ग करतो स्ट्राईकला. गोरख मांगरुळकर. हा चेंडू लॉफ केला, यावेळेला चेंडू नो मॅन लँड्समध्ये पडतो. जेव्हा चेंडू फीड होईल, अजिंक्य येतोय, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. अजिंक्य एक चांगला क्षेत्ररक्षक या संघातील. बघा 4 चेंडू झालेत. गुणलेखकांना विनंती, आपण व्यवस्थित काउंट करा, कारण तुम्ही चुकलात तर आम्ही देखील चुकणार आहोत. 6 धावा झालेत. कारण सूरज म्हात्रे म्हणजे आपण इथं गावदेवी घेसर संघाचा एक कॉम्प्युटर म्हणून त्यांचा दिमाग काम करतो. हा चेंडू ब्लॉक कॉलमध्ये फेकला होता. यावेळेला 1 धाव इथे कंप्लीट केले जाईल. नक्कीच सूरज, तुम्हाला देखील धन्यवाद देतो, कारण चूक लगेच तुम्ही आमच्या लक्षात आणून दिली. 10 संख्या 7 धावा आपण पाहू शकता. एक चेंडू अजूनही बाकी. सुरेख गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये आपण शिवदास कडून. शिवदास गोलंदाजी मार्क सायकलला. गोरख मांगरुळकरला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला, यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. 1 बाउंड. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. गावदेवी घेसर संघाचे सपोर्टर भरपूर आले आहेत. जे सपोर्टर आहेत ते होळी चषकाचे आयोजक देखील आहेत. सागर भोईर जर पण आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. तर गोलंदाजी मार्कवर येतोय सोमनाथ गायकर, येतोय स्ट्राईक केलेला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला आदेशला आपण पाहू शकता. सोमनाथ आदेश. हा चेंडू यावेळेला उंच खूप गेलाय, पायचं कॉटन बोर्ड होतोय का यावेळेला. सोमनाथ झेल ड्रॉप करतो. यावेळेला 2 धावा देखील मिळत आहेत. 10 संख्या धावफल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा. भरपूर उंच चेंडू गेला होता, पण चेंडू मात्र गॅदर करत नाही यावेळेला. सोमनाथ गायकर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केलेला फलंदाज आपण पाहू शकता. आदेश एक जीवदान मिळाला. आदेश आणि गोरख ही जोडी एक चांगली सावध सुरुवात करते. मोठे फटके अजून आले नाहीयेत. सोमनाथ चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी. सोमनाथ पुणे गोलंदाजी मार्कवर. राऊंड कडे मारा करतो. स्ट्राईकला आपण पाहू शकता. आदेशला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला गुडलास पण टेकअप झाला. चेंडू बाहेर निघाला. यावेळेला सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते. तसं का स्थिर 13 धावा. दुसऱ्या फितीला दुसरा सामना. जगदंब वाकलन विपक्ष गावदेवी घेसर. सोमनाथ गायकर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय सगळा आदेश. चेंडू यावेळेला सरळ बॅटने खेळून करतो. मिडाच्या डोक्यावर चेंडूला खेळून करतो. डीप क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे पूर्ण होतात का पाहायचं, आणि 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 10 संख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा. गावदेवी घेसर संघ प्रथम फलंदाजी करतो. टॉस नाणेफेकी हारलाय. यावेळेला परास्त झाल्यानंतर बॅटिंग आले. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आदेशला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. शिवदासनी खूप चांगला झेल पकडला. एका बंधुराज गोलंदाज करतो, दुसरा बंधुराज झेल पकडतो. तेवढे चांगले आदेश बॅक पावले.
तर एक उद्योगपती बिझनेसमॅन, उपविभाग प्रमुख, शिवसेना उपविभाग प्रमुख राजेश पाटील यांचे देखील आगमन होत आहे. एक व्यावसायिक आहेत. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आशिष येतोय. आशिष येतो यावेळेला. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर. आशिष भोईर येतोय आता. आशिष भोईर पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय आता. सोमनाथला यश मिळालंय. गोरख मांगरुळकर नॉन स्ट्राईकला आहे. येणाऱ्या फलंदाज आपण सूरज तेजसला पाहू शकता. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर. शकला आशिष. चेंडू लॉफ केला. आल्या आल्या बॅटचा फेस खोलतोय यावेळेला. चेंडूला फेकून देतो वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. नक्कीच रिचे म्हात्रेने देखील भरपूर चांगला क्रिकेट खेळ, भरपूर एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हिरावून गेलंय. उदेश येते गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं व संघाचं 30 गुण स्ट्रायकेला गोरख मांगरुळकरला आपण पाहू शकता. उदेश पहिल्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली होती. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला अपील होतं, जोरदार अपील. अपील उत्साह जास्त होता, विश्वास कमी होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. तर पण इथं गोलंदाजी मार्कवर उदेश लेफ्ट हँड उहुर्दीकडे मारा करतो. टाकला गोरख फुटाचा आहे. ड्राइव्ह केलं यावेळेला. असे तसे डीप मध्ये आहे. पायचा अजिंक्य चेंडूला फीड करतोय का. चेंडू वेगाने यावेळेला सीमारेषा गाठतोय. चौकार. हा फलक आपण पाहू शकता. 25 धावा आता धावा येत आहेत गोरख मांगरुळकरच्या बॅटमधून. कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये सूरज आहे, तेजस आहे, भरपूर चांगले फलंदाज आहे. बॅटिंग लाईन भरपूर चांगली आहे. आकाश देखील आहे. उदेश गोलंदाजी मार्कवर. लेफ्टवर गोलंदाज टायकेला फलंदाज. गोरख मांगरुळकरला एक चांगली इनिंग खेळावी लागणार. इथे 50 ते 55 धावा करायच्या असतील तर. उदेश लेफ्ट हँड उहुर्दीकडे मारा करतो. टाकला गोरख. बॉलर बॅक टू ड्राईव्ह यावेळेला. फलंदाज बाद. आदेश बाद होतोय. सांघिक यश मिळतंय. आशिष बाद झालाय. तिची जागा भरून काढण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू सूरज जातोय आता. सूरज म्हात्रे. हे दोन फलंदाज आता मात्र दोन अष्टपैलू खेळाडू मैदानात आहेत. उदेश गोलंदाजी मार्कवर येतोय. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. 4 धावा आल्या आहेत. उदेश लेफ्ट हँड उहुर्दीकडे मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज गोरख मांगरुळकर सलामीचा फलंदाज आहे. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला. बघा संधी होती यावेळेला. क्षेत्राचं लक्ष नव्हतं शॉर्ट फाईन लेगचं यावेळेला. इथे यश मिळालं असं सांघिक यश. पंच बॅटकडे का काय लेग बाय. लेग बाय यस. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळतात. स्ट्रायकरला सूरजला आपण पाहू शकता. उदेश चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड उहुर्दीकडे मारा करतोय. चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे.
विकी आहे. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 27 धावा आपण पाहू शकता. उदेश गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू पंच यावेळेला आपण पाहू शकता. 9ची खूण करतात. येणारा चेंडू फ्रीट असणारे भरपूर वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि हातावरती नियंत्रण राहत नाहीये. आणि आपण तो वन आपण बघितलं तर एक खूण देखील करतायत विमर चेंडूची. उदेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला पडल्यानंतर भरपूर वेगाने निघून जातोय पण दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये. पंच वाईट चिकून करतात. फ्री कंटिन्यू असणार. धावसंख्या 10 फलकात 29 धावा. उदेश करतोय का एक्झॅक्टली काय वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये त्यामुळे वाईट चेंडू जातोय त्याचा. उदेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क टाकला. गोरख मांगरुळकरला आपण पाहू शकता. शफल झाले थोडेसे. चेंडू यावेळेला खूप चांगला होता. धावी ते कंप्लीट केली जाते बघा. फ्री त्यामुळे अपील देखील होत नाहीये. षटक संपतंय. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात 30 धावा आपण पाहू शकता. तर पूर्वी ज्यांनी आम्हाला या मंडळ आपण बघितलं या स्पर्धेसाठी सहकार्य केलं ते म्हणजे प्रथम क्रमांकासाठी रमाकांत मडवी, शैलेश पाटील, चरणदास म्हात्रे, दर्शना म्हात्रे उपमहापौर आपण पाहू शकता. रमाकांत मडवी साहेब, शैलेश पाटील उपशहर प्रमुख, चरणदास म्हात्रे विभाग प्रमुख दातिवली आणि दर्शना म्हात्रे नगरसेविका. द्वितीय क्रमांक आपण पाहू शकता सकाबाई धर्मा पाटील यांच्या संबंधात विशाल विश्वनाथ पाटील दातिवली असोडून तसेच मालिकावीर ओमसाई शॉपी, दिनेश सोरखादे दावडी व कूलर आपण पाहू शकता. सॉरी एकनाथ धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकता पंकज एकनाथ पाटील यासकडून तसेच टी शर्ट आणि बॅट आपण पाहू शकता. उत्कृष्ट फलंदाज महेश भागीरथ पाटील तर आपण पाहू शकता उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्रक्षाडी आपण पाहू शकता प्रशांत नामदेव मडवी चषक आणि रमेश महादू म्हात्रे यांच्याकडून आपण पाहू शकता शूज आणि टी शर्ट आपण पाहू शकता. अनिल भोईर जे आमच्या व्यासपीठ नुकतात याच दरम्यान संकेत देत गोलंदाजी मार्कवर. पंच वाईटची खूण करतात. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. स्पर्धेचा अंतिम दिवस नितीन भरपूरसं आपण पाहू शकता मान्यवर देखील व्यासपीठावर येत आहेत. तर आम्ही नंतर व्यासपीठाकडे जाणार आहोत या षटकानंतर. संकेत गायकवाड गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं सगळं चौथं षटक घेऊन फुल टॉस आहे. यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय. चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. 1 धावसंख्या वाढ 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. नितीन मडवी आणि योगेश मडवी साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. संकेत गायकवाड गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं व संघाचं चौथं षटक घेऊन धावा आता मात्र करावा लागण्यात वेगाने. राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. इथून जो संघ जिंकेल तो देशाच्या संघावर फाईट. चेंडू यावेळेला खूप उंच गेलाय. पाच कॉटन बोर्ड होतोय का. फलंदाज बाद बिग विकेट. गोरख मांगरुळकर बॅक टू पॅव्हिलियन. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आपण जरी आम्हाला टी शर्ट दिले आहेत तर म्हणजे अनिल भोईर साहेब डोंबवली यांचा सत्कार केला जातो. रणदीप मडवी साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करायचा आहे. तर प्रवीण म्हात्रे साहेबांचा देखील आग्रह त्यांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला नवीन फलंदाज लवकर जायचंय. मनोज भोईर आकाश भोईर यांचे बंधुराज. मकर संक्रांत
चषक देखील खूप चांगली फलंदाजी केली होती. पुढे संकेत गोलंदाजी मार्कवर टाकेला आपण पाहू शकता सूरजला. हा चेंडू पुन्हा आडव्या बॅटने पूल करायचा आता व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. तशा डीप मधनं आला या वेळेला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 1 शॉट. बघा किती चांगलं लक्ष आहे मनोज खंडागळे साहेबांचं. आपण पाहू शकता 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला. 34 धावा पंचांच्या आपण बघितलं तर भूमिकेत आहेत. मनोज खंडागळे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहेत. 1 शॉटचा खूण गेले. बघा पंचांचा निर्णय अंतिम असणार. बॅट जर तुम्ही पॉपिंग क्रीममध्ये व्यवस्थित ग्राउंडिंग केली नाहीये तर पंच ती धाव तुमची गृहीत धरणार नाहीये. दुसरी धाव. बघा पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. तसं काय धाव फलकाती 34 धावा आपण पाहू शकता. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. संकेत. चेंडू यावेळेला खूप उंच गेलाय. पायचा झेल होतोय का. उद्देशने आपण आता झेल सोडला यावेळेला. 3 धावा इथे कंप्लीट केले जात आहे. जिथे झेल होता तिथे 3 धावा मिळतात. तर जिथे नितीन ज्याप्रमाणे शतक आले होते त्याप्रमाणे असं वाटलं होतं की उद्या झेल घेणार नाहीये. कारण का थोडंसं चाचपडत आले होते ते. तसं काय धाव फलकात आपण पाहू शकता 37 धावा. संकेत गोलंदाजी मार्कवर. संकेत गायकवाडला आपण पाहू शकता. एक चांगला हार्ड हिटर फलंदाज देखील आहे. चेंडू चेक केला जातो यावेळेला. पंच देखील काहीतरी बातचीत करतायत. 37 धावा. चेंडू बाकीत अजून या 4थ्या षटकातील विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी करतोय संकेत. तिकडे मारा करतो टाकला मनोज. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. टायमिंग चांगलं होतं. 2 क्षेत्र गॅप मधनं चेंडू जातो यावेळेला. चौकार. मनोज भोईर. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 41 धावा. पुणे गोलंदाजी मार्कवर. संकेत भोईर. संकेत गायकवाड माफ करा. कार्पेट ड्राईव्ह. चेंडू जातो यावेळेला. वडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक आलाय डीप मधनं. दुसरी धाव घातक ठरू शकत आहे आणि फलंदाज बाद. तसं काय धाव फलकात आपण पाहू शकता. गावदे घेसत संघाची 45 धाव संख्या आपण पाहू शकता. सांघिक यश मिळालंय. नवीन फलंदाज तेजस येतोय. चार गडी बाद 42. गावदे घेसत संघ आता पाहायचा आहे अंतिम षटकात. आता कशा प्रकारे फलंदाजी केली ते तेजस आणि आपण सूरजच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर येतोय उदेश. येतोय सेकंड स्पेलमध्ये येतोय. आपले पाहू शकता आपण. उदेश लेफ्ट नंबर गोलंदाज. स्ट्राईक केला फलंदाज सूरज आपण पाहू शकता. उदेश तो सूरज. चेंडू शपलून आडव्या बॅटने ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे भन्नाट वेग या गोलंदाजाकडे उदेशकडे. पुढे हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथून जर संघ जिंकेल तो फाईट बॅक करेल आपण येतोय. स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाबरोबर. चेंडू खाली राहतोय. पडल्यानंतर मोठा फटका खेळायचा होता. जोपर्यंत चेंडू 30 सर्कलमध्ये शॉर्ट कव्हर रिजन मध्ये जाईल तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 43 धावा आपण पाहू शकता. 43 धावा झालेल्या आहेत. चेंडू बाकीत अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. उदेश गोलंदाजी मार्कवर टाकला. तेजसला आपण पाहू शकता. चेंडू शपलून ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाले. जास्त शफल झाले ते पंच दाखवून देत आहेत की यावेळेला चेंडू मिडल स्टंपवरनं जातोय.
3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेख गोलंदाजी. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं सांघिक यश मिळत आहे. फलंदाज बाद. संघाने 67-68 धावा देखील चेस केलं होतं. तो संघ आता कुठेतरी बॅकफुट जाताना दिसतोय. संघर्ष करावा लागतो. चेंडू बाकी अजूनही आपण या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सौरभ मांगरूळकर येतोय नो स्ट्राईकला. उदेश गोलंदाजी मार्को स्ट्राईकला सूरज. चेंडू खूप चांगला यष्टीरक्षक बीट होतं यावेळेला. थर्डमॅन बीट, फाईन लेग बीट. चेंडू जातो यावेळेला लॉंग स्टॉप सीमा पार. नशिबाचा चौकार. चौकार आलाय. नित्यंत गरज होती मोठ्या फटक्याची आणि तो फटका आलाय. मित्र म्हणेल चौकार आलाय कसं आहे महत्वाचं नाहीये. घेसे संघाडी येणं फार महत्वाचं आहे. संख्या धावती 47. उदेश. हा चेंडू ऑन साइडला. सुरेख टायमिंग. पंचांचा इशारा येतोय. चेंडू जाता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. चौकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 51 धावा. आता फाईट बॅक करू शकते गावदे घेसे संघ. 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. 52 धावांचं लक्ष असणारे यावेळेला जगदंबा वाकलन संघासमोर 10.54 च्या सरसरीने धावा कुटायच्या आहेत. स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं आपण पाहतोय नगरसेवक रमाकांत मडवी साहेब, विभाग प्रमुख दातिवली चरणदास म्हात्रे, दर्शनाताई म्हात्रे नगरसेविका, शैलेश पाटील साहेब नगरसेवक, दीपक जाधव साहेब नगरसेवक, गणेश मुंडे उपशहर प्रमुख, सचिन पाटील साहेब शाखा प्रमुख, अमर पाटील साहेब नगरसेवक, उमेश भगत विभाग प्रमुख, अर्जुनभाई पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष, राहुलभाई पाटील अडिवली, मनोज खंडागळे, प्रमोद मडवी, विकास मडवी, विनोद मडवी, निलेश म्हात्रे, सचिन भोईर, गुरुनाथ भोईर, श्री पाटील, राजेश भोईर, बालचंद्र पाटील, सदाशिव मामा पाटील बेतवडे, उदय मुंडे, निलेश पाटील, वनेश दळवी, राजेश नाईक, नितीन माळी, कैलास भगत, गुड्डू पटवा, प्रवीण दा भोईर, भूषण म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, सचिन चोबे, कुशन भोईर, तुषार म्हात्रे, अनिल नाईक, विलास भोईर, राजेश पाटील, राम म्हात्रे, जयदश शेलार, कुणाल पाटील, पांडेजी, नवनीत पाटील, रोशन म्हात्रे, सुभाष पाटील, शशिकांत पाटील, नंदू केने, सोपान पाटील आणि राजकांत पाटील या सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं. तर सत्कार आमच्या व्यासपीठावरती काही योगेश मडवी यांचा इथे सत्कार केला जाईल. मी हरेश शेलार यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते योगेश मडवी यांचा सत्कार करायचा आहे. लक्ष आपण पाहिलं तर 52 धावांचं आहे. मग सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय योगेश मडवी यांचा हरेश शेलार यांच्या शुभ हस्ते.
त्यानंतर हरेश शेलार यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते नितीन मडवी साहेब यायचे, आपलाही सत्कार होईल. हरेश शेलार यांच्या शुभ हस्ते नितीन मडवी यांचाही सत्कार होईल. चला फिल्डिंग लावायचे लगेच. जय बागेश्वर, रिची, प्रतिष्ठान, देसाई संघ कॅप्टन आपण यायचे. राहुल भोईर, तर नितीन मडवी यांचाही सत्कार केला होते. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती विलास मात्रे उपस्थित आहेत. विलास मात्रे यायचे, आपलाही सत्कार होईल. मी काळूराम मुंडे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते विलास मात्रे यांचा सत्कार करायचे. गणेश दळवी यायचे, आपलाही सत्कार होईल. गणेश दळवी यायचे. गणेश दळवी यांचा सत्कार केला होतोय. तर आकाश भोईर येतात पहिलं षटक घेऊन आणि स्ट्राईक एंडला सोमनाथ, नॉन स्ट्राईक एंडला उमेश. त्यानंतर प्रवीण म्हात्रे यांना विनंती यायचे, आपलाही सत्कार होईल. प्रवीण म्हात्रे. बैराम मडवी यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते प्रवीण म्हात्रे यांचा सत्कार करायचे. एक धाव इथे वेगाने पूर्ण करतायत. प्रवीण म्हात्रे यायचे, आपला सत्कार होईल इथे. प्रवीण म्हात्रे एक चांगले पुरस्कार दिसत आहेत, त्यांना विनंती या, आपला सत्कार होईल इथे. आकाश गोलंदाजी मार्कवर इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. वाईडिश लॉंगर आणि मिड विकेटच्या मधून क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. 2 धावा तोपर्यंत मिळतात उमेशला. उमेश 2 धावांनी खातो करतोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती राजेश पाटील आहेत, त्यांचे सत्कार होईल. मी दत्ताराम म्हात्रे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते राजेश पाटील यांचा सत्कार करायचा आहे. राजेश पाटील साहेब या, आपला सत्कार इथे केला जाईल. जीवन येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. स्ट्राईक एंडला सोमनाथ गायकर आहेत. यश मिळाले गोलंदाज आकाशला. आकाश गोलंदाजी मार्कवर. थोडीशी दुखापत झाली बघायचे. पाणी घेऊन जायचे मैदानात. आयोजकांना विनंती आहे लगेच जायचे आपण लवकर. नक्कीच घड्याळ मला वाटतं उडाला हातातून. थोड्याच वेळात विभाग प्रमुख दातिवली चरणदास म्हात्रे यांचे आगमन होईल. त्यानंतर आपण पाहिलं तर सचिन चौबे यांचे आगमन होणार आहे दिवाळचे. आणि जयदास शेलार यांचं आगमन होईल इथे थोड्याच वेळात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त 3 धावा दिल्या आहेत. 5 चेंडू फेकलेत. फुलटॉस मिड ऑफला क्षेत्ररक्षक आणि चेतनने खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज सोमनाथची खेळी समाप्त. तर दातुरीचे उमेश पाटील यांचं आगमन झालं या व्यासपीठावरती. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहत आहेत बेतोडे गावचे शाखा प्रमुख राजेश पाटील उपस्थित. त्यांचा इथे सत्कार होईल. मी राजेश म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजेश पाटील बेतोडे शाखा प्रमुख यांचा सत्कार करायचा आहे.
राजेश पाटील त्यांचा सत्कार करतील. पहिल्या षटकात तर बाळू फक्त 3 धावा आल्या आहेत आणि त्यामुळे थोडासा बॅकफुटवर जरूर असेल जगदंबा वाकलन बी संघ, कारण की 3 धावा आल्यात पॉवर प्ले षटकात आणि 2 विकेट सुद्धा गेलेत. सोमनाथ बाद झालेत. आता शिवदास आणि जीवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जीवनने मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता, शिवदासला चांगला खेळ करावा लागेल आणि यातून विजेता संघ जय वागेश्वर, रिची मात्रे, प्रतिशान देसाई संघावर फाईट करेल सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. सामना तो 4 षटकांचा असेल. कॉमेंट्री बॉक्सच्या मागे जे मुले त्यांना विनंती आहे थोडं शांत राहा, आपण आवाज तुमचा जातो. 1 धाव इथे मिळेल. सूरज मात्रे आले दुसरं षटक घेऊन. 52 धावांमध्ये फाईट करू शकतो आई गावदेवी घेसर संघ. मनोज भोईरसह तुम्ही पाहताय शॉर्ट थर्डमॅनला पहिल्या मॅच मध्ये नव्हते. 48 धावांची अजूनही गरज आहे जगदंबा वाकलन बी संघाला 23 चेंडूमध्ये. सूरजने मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती शेवटच्या षटकात. इथे मात्र फलंदाज बीट झालेत. रिव्हर्सचा फटका आपण पाहतोय. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. माझ्यांना विनंती असेल प्रमोद दादा की लेग बाईज आम्हाला कळवत जा. बाईजच्या स्वरूपात धाव मिळाले, धन्यवाद. सिरीज मॅन ऑफ द सिरीजच्या वेळी या धावा आपल्याला काउंट कराव्या लागतात, त्यामुळे इथे मात्र फलंदाजाला काही चेंडू समजत नाही आणि जवळजवळ यष्टीरक्षक गोरख मांगरूकरलाही चेंडू समजत नाहीये. डॉट बॉल. कारण की गोलंदाजी आपण पाहिली केसर संघाची, तर गोलंदाजीच्या आधारावरती त्यांनी बरेच सामने जिंकलेत, हे विसरून चालणार नाहीये. 6 धावा सुद्धा बऱ्याच वेळा सूरजने डिफेन्स केल्या आहेत. अजून एक चांगला चेंडू. जीवन एक्झॅक्टली काय करतायत, चेंडू पाहत नाहीयेत, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न करतायत. पहिल्या षटकात 3 धावा, या षटकात सुद्धा आतापर्यंत 2च धावा आल्या 4 चेंडूमध्ये. मग थोडासा बॅकफुटवर नक्कीच आहे जगदंबा वाकलन बी संघ. अखेर सोमनाथ बाद झालाय. अजून एक डॉट बॉल आणि जवळजवळ आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस केली. यष्टीरक्षकाने खूप चांगलं यष्टीरक्षण केलंय. फलंदाज जीवनची खेळी ते समाप्त. या षटकात आकाशने धावा दिल्या 3. सूरजने आतापर्यंत 5 चेंडूत फक्त 2 धावा दिल्यात. काय गोलंदाजी करतायत, मी मगाशीच उल्लेख केला. 52 धावांमध्ये फाईट करू शकतो आई गावदेवी घेसर संघ, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. फलंदाजी फारशी खोलवर नाहीये, मात्र गोलंदाजी चांगली आहे. जीवनला मात्र इथे मैदान सोडावं लागलं आणि आता विके आलेत 5व्या क्रमांकावरती. फिरकी अस्त्र बाहेर काढलंय. पायचीच अपील केलं जातंय आणि 2 धावांचं षटक इथे समाप्त होत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या गोलंदाज सूरज मात्रेसाठी. पंच सांगताय चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झालाय, त्यामुळे विकी जरूर बचावलेत. मात्र आता 18 चेंडू मध्ये 48 धावा अजून करायच्या आहेत. मॅच अजूनही संपली नाहीये, कारण मी मगाशीच उल्लेख केला गोलंदाजी हे मुख्य अस्त्र आहे केसर संघाचं. आणि 2 षटकात पॉवर प्लेच्या सर्वात कमी धावा या स्पर्धेत खर्च केल्यात, फक्त 5 आणि 3 गडी बाद केलेत. सत्तेचाळीस धावांची अजूनही गरज आहे 18 चेंडू मध्ये, कारण टार्गेट आपण पाहिलं तर 52 धावांचे आणि धावा झाल्यात 5, म्हणजे 47 अजूनही करायचे आहेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये. आता शिवदास गायकरला एक चांगली इनिंग खेळावी लागेल इथे, कारण संघ अडचणीत आहे. 3ऱ्या षटकात 3रा फ्रेश गोलंदाज, कारण पहिलं षटक आकाश भोईरने टाकलं, दुसरं षटक सूरज मात्रे, तर 3रं षटक गोरख मांगरुलकर येत आहेत.
18 चेंडू आणि आता 47 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे आली कुठे. पॉवर प्लेच्या 2 षटकात फक्त 5 धावा आल्या आहेत. सोमनाथ बाद झालेत, उमेश बाद झालेत, जीवन पाटील बाद झालेत आणि आता चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवदास आणि विकी जाधव. गोरख मांगरूळकर येत आहेत. पॉवर प्ले पूर्णपणे आता समाप्त झाले. बाळू क्षेत्ररक्षण आपण पाहिले तर पूर्णपणे डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त थोडं फास्ट खेळायचंय तुम्हाला. 2 सामन्यानंतर अजूनही बॅलन्स आहेत. गोराक फुलटॉस चेंडू होता, मात्र चेंडू बराच वेळ हवेत होता. आपण पाहतो शिवदास गायकर प्रयत्न करतायत मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे, कारण त्यांना माहिती आहे 18 चेंडू मध्ये 47 जर धावा बाकल संघाला करायचे असतील तर मोठे फटके मारावे लागतील. गोरख इथे मात्र थोडस गडबड आपल्याला पाहायला मिळते. थोडस प्रेशर जाणवतोय शिवदास गायकर वरती सुद्धा, कारण की त्यांना माहिती आहे 2 षटकात फक्त 5 धावा आल्या आहेत. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. धावा झाल्यात त्या 7. 52चं टार्गेट आहे, म्हणजे 45 अजूनही करायचे आहेत. येणाऱ्या 16 बॉल मध्ये 45 धावा. क्रिकेट या खेळामध्ये काही होऊ शकतं. चेंडूची गती कमी केली, मात्र शिवदास गायकरने खूप लवकर पिकअप केलं. मिड विकेटच्या वरून आउट ऑफ द पार्क षटकार. जयदास शेलार साहेबांचं आगमन होतोय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. षटकाने धावा दुहेरी अंकामध्ये पोहोचतायत 13. आता जे काय करायचंय ते शिवदास गायकरला करायचंय या मॅच मध्ये. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय मिड विकेटच्या दिशेने सूरज मात्रे. त्यामुळे 2 धावा मिळणं थोडस कठीण आहे, मात्र फेकी थोडीशी खराब जरूर झाली होती. 1 धाव मिळेल. धावा झाले 14. जयदास शेलार साहेबांना विनंती, या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत माटाडीचे. त्यानंतर चरणदास म्हात्रे साहेब, विभाग प्रमुख दातिवली यांचे आगमन झाले. दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दादांची उपस्थिती 40+ प्रीमियर लीग सुद्धा लाभली होती. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा उपस्थित होते. खासदार रमाकांत मडवी साहेब सुद्धा उपस्थित होते. भरपूर संख्येने मान्यवर आम्ही पाहिले त्या स्पर्धेमध्ये सुद्धा, आणि साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये विभाग प्रमुख दातिवली चरणदास म्हात्रे, सचिन चौबे यांचे आगमन झाले. त्यांना विनंती, या आपले हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी त्यांचे सहकार्य लाभलंय. आणि विकास मडवी यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय वाईडिश लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. दुसरी धाव घातक ठरू शकते. आता 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. अंकुश पवार यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. मान्यवर भरपूर आहेत, त्यामुळे धावाही आम्हाला व्यवस्थित थोड्या टॅली कराव्या लागतील. धावा झाले 16. 13 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. मगाशी उल्लेख केला, पहिलं सत्र जेव्हा समाप्त झालं, या धावांमध्ये फाईट करू शकतो घेसर संघ. आणि इथे फलंदाज बाद. ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला बाळू पाटील यांनी की विकी जाधव या स्पर्धेत चांगला खेळ करू शकला नाही आणि त्याच्या पदरी पुन्हा अपयश आलंय. आणि या मॅच मध्ये आता समीकरण आहे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. डीजे
52 धावांचं लक्ष जरूर होतं जगदंबा वाकलन बी संघासमोर. ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 69 धावा कुठल्या होत्या. आता 3 षटकात धावा झाल्या फक्त आणि फक्त 15. गडी बाद झाले त्यांचे 4 आणि त्या चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायचे 36. तर सूरज म्हात्रे येत्या दुसऱ्या स्पेलमध्ये. ज्या सूरजने 2 धावांचं षटक फेकलं होतं पॉवर प्लेचं दुसरं. तर धावा 16 झालेत. 36 धावांची गरज आहे. पहिला चेंडू इथे डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय का आणि डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. काय गोलंदाजी केली सूरजने आता या परत या स्पर्धेत. उमेदवारी आपण आला असं तर या व्यासपीठावरती देसेगावचे आपले हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. विशाल म्हात्रे देसाई गाव यांना विनंती आपण या व्यासपीठावरती. आणि 2 चेंडू इथे शिवदासला डॉट टाकले त्यामुळे आता दबाव निर्माण झालाय बाळू पाटील जगदंबा वाकलन बी सगळ्यासमोर. कारण सुरुवात त्यांची खराब झाली. आकाशच्या षटकात फक्त 3 धावा आणि 2 गडी बाद झाले. शॉर्ट थर्डमॅनला मनोज भोईरे, शॉर्ट फायनलला तेजस घरत आहेत. 10 चेंडू आणि 36 धावा. काय गोलंदाजी केली आहे. या खेळपट्टी या मैदानात गोलंदाजी अशी पाहायला मिळत नाही कारण धावा आणि फक्त धावा पाहायला मिळत आहेत. मग इथे इम्प्रेस केलंय खास करून गोलंदाज सूरजने. त्याचमुळे खुल्या गटात सुद्धा या खेळाडूला संधी असते. हरणी विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली असो, अंडर 21 यंग स्टार या संघामध्ये सुद्धा सूरज सातत्याने खुल्या गटातनं खेळतात. त्यामुळे खुल्या गटात जेव्हा तुम्ही जास्त स्पर्धा खेळता त्यावेळी त्याचा ऍडव्हान्टेज तुम्हाला ग्रामीणमध्ये मिळतो. सलग 3 चेंडू डॉट टाकले शिवदासला. 9 चेंडू 36. अजून एक चांगला चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेतन खूप वेगाने आले. दुसरी धाव घातक ठरू शकते आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे संकेतची. जो चांगला फलंदाज आहे तोही मात्र इथे तंबूच्या आश्रय परततोय. आणि आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा करायच्या आहेत 35. आठ चेंडू आणि 35 धावांची गरज. खेसर संघ असा संघ आहे मित्रांनो जो कधी मोठा उलटफेर करू शकतो. त्यामुळे या संघाला कधी कमी लेखून चालणार नाहीये. इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. हा चौकार. मध्ये 28 सुद्धा बनले आहेत. 29 सुद्धा झाले आहेत. याच मैदानात 5 चेंडूत 35 सुद्धा झाले आहेत. त्यामुळे 29 माग नाही आहेत आणि शिवदास गायकर आहे त्यामुळे त्याच्यासाठी माग नसतील. असा खेळाडू आहे तो चौकार षटकार मारू शकतो. मग त्याला सिद्ध करावं लागेल. त्याच्या समोर अनुभवी गोलंदाज आहे अनंत पाटील. चला राहुल भोईर आपण यायचे. जय बागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई टीमचे कॅप्टन. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय मात्र
शिवदास गायकरने एक्झॅक्टली काय केलं? 6 चेंडू आणि आता 28 धावा आणि येणारा चेंडू फ्रीट. उघडे डोळे पहा नीट, येणारा चेंडू फ्रीट. 6 चेंडू 28. इथे मात्र वेट अँड वॉच. फेकी एक्झॅक्टली कुठे करतायत? 2 धावा जरूर मिळतील. फ्रीट चेंडू होता मात्र फायदा घेऊ शकले नाही. मनोज भोईर बघा लगेच क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतायत. मनोज भोईरला माहिती आहे शिवदासकडे स्ट्राईक गेली तर कदाचित षटकार चौकार येऊ शकतात. 5 चेंडू आणि आता 26 धावा. विकेट न गमावता 25 चालू शकतात कारण दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 5-5. टॉस वाकलन संघाने जिंकलाय. 52 धावा या भरपूर झाल्यात वाकलन संघाटी, कारण की मोठे फटके आले नाही. मोठे फटके असून वंचित ठेवलंय. पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्या नव्हत्या मात्र शिवदास गायकर सांगतायत की मॅच अजूनही संपली नाहीये. हा षटकार पॉवर प्लेच्या मात्र ते सांगतायत, शिवदास सांगतायत मॅच अजूनही संपली नाहीये कारण शिवदासला माहिती आहे 4 चेंडू मध्ये 20 धावा होऊ शकतात. 19 सुद्धा चालू शकतात. विकेटच्या आधारावरती, टॉसच्या आधारावरती, कारण विकेट समान आहेत. टॉसच्या आधारावरती 19 चालू शकतात. म्हणजे 3 षटकारांचं काम नक्कीच आहे. षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 3 षटकारांचं काम आणि 1 दुहेरी धाव. वाकलन संघ असा संघ आहे कधी काही करू शकतो. टेनिस बॉल मध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं गाव आहे वाकलन. 4 चेंडू 20 धावा. फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. फेकी थोडीशी उशिरा झाली आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. 17 काम चालेल मात्र त्यासाठी बळू 3 षटकारच आता मारावे लागतील. आणि बळू असंच समीकरण मला आठवतं याच मैदानामध्ये आडवली संघासमोर होता आणि वासू गायकर आडवली संघाचा अर्धे खेळाडू जवळजवळ घरी गेले होते बाळू अर्ध्या रस्त्यामध्ये. आणि त्यानंतर 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज, 3 षटकार ठोकले होते. हा इतिहास या मैदानाचा आहे. मात्र ताकद कुठेतरी थोडीशी कमी पडली आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा पार देईल. चौकार. दोन चेंडू 14 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 5-5. टॉस वाकलन संघाने जिंकले त्यामुळे 13 चालू शकतात. एखादा वाईट एखादा नो आला तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो जगदंबा वाकलन बी संघ. हेच अजिंक्य सांगतायत. कौतुक करेल, जरूर प्रयत्न केलेत मात्र जिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. ज्या प्रकारे सोमनाथने त्यांना सूचनाही केली होती की सूरजच्या षटकात तुम्हाला 6 ते 7 धावा घ्यायच्या आहेत. मात्र सूरजवरती ते हल्ला चढवायला गेले आणि त्यामुळे हे समीकरण या मॅच मध्ये आहे आतापर्यंत. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफच्या दिशेने. आता मात्र प्रयत्नांना कुठेतरी अपयश जरूर आलंय. 1 चेंडू आणि 13 धावा. कारण ज्यावेळी तुमच्या समोर चांगला गोलंदाज येतो त्यावेळी तुम्ही मोठे फटके मारू शकत नाहीये. आणि सूरज मात्र ज्यावेळी गोलंदाजीला आले वाकलन संघाच्या समोर त्यावेळी त्यांनी सिंगल डबलला प्राधान्य दिलं नाही. आणि याच सूचना सोमनाथ गायकर सातत्याने देत होते. मात्र प्रत्येक खेळाडूने काय केलं तर मोठे फटके मारायला गेले. शिवदासने तेच केलं. कारण ज्यावेळी तुमच्या समोर चांगला गोलंदाज येतो त्यावेळी तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. 1 चेंडू 13 धावा. आणि इथे मात्र अजिंक्यच्या बॅटमधून एडिश लॉंगॉनला झेल झाला ड्रॉप. काही गरज नाहीये गुरक कारण की मॅच जवळजवळ संपली आहे आणि घेसर संघ सेमी फायनल साठी क्वालिफाय झाला आणि त्यांची मॅच असेल जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाबरोबर.
साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची सूरजला. सूरज यायचे एकदा जोरदार टाळ्या होत्या या गोलंदाजासाठी. 2 षटकांनी फक्त 9 धावा आणि हीच जमेची बाजू आहे. गोलंदाजी हे मुख्य अस्त्र आहे घेसर संघाचं. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहता अजूनही काही सन्मान आहेत. तर सचिन चौथे साहेबांचाही सत्कार होईल. उपविभाग प्रमुख मी बैराम मडवी यांना विनंती होतो की आपण त्याचा सत्कार करायचे. उपविभाग प्रमुख सचिन चौथे साहेब यांचा इथे सत्कार केला जाईल बैराम मडवी साहेबांच्या शुभ हस्ते. सेमीफायनलची 4 षटकांची मॅच असेल देसाई विरुद्ध घेसार. राहुल भोईर सुद्धा सज्ज झाले टॉस साठी. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तुम्ही वाहतायत. जोरदार टाळ्या होत्या. सचिन चौथे साहेब उपविभाग प्रमुख. त्यानंतर जयदास शेलार साहेब यायचे आपलाही सत्कार होईल. जयदास शेलार साहेब यांचा सत्कार करतील दत्ता म्हात्रे. दत्ता म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते जयदास शेलार यांचा सत्कार करायचा आहे. तर सेमीफायनलची मॅच असेल आई गावदेवी घेसर विरुद्ध जय वागेश्वर रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई. प्रमोद म्हात्रे आपण आला असेल तर आपण या व्यासपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. जयदास शेलार साहेबांचाही सत्कार केला होता आमच्या व्यासपीठावरती. सेमीफायनलची मॅच 4 षटकांची असेल. गोरख टॉस साठी यायचे आणि राहुल भोईर मॅच 4 षटकांची असेल कारण कालही सेमीफायनल 4 षटकांची झालेली. जयदास शेलार साहेबांचा इथे सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. दत्ता म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मराठीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. तर याचे जयदास शेलार साहेब आपल्या इथे सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने दत्ता म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर आपण लगेच टॉस कडे वळणार आहोत. राहुल भोईर एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोरख मांगरुलकर. तर चरणदास म्हात्रे साहेबांनी विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. सेमीफायनलची मॅच देसाई विरुद्ध घेसार. चला राहुल यायचे. गोरख आलेले आहेत ऑलरेडी. मॅच 4 षटकांची असेल. सेमीफायनल आहे. कालही सेमीफायनल 4 षटकांची झाली. निजे विरुद्ध खायडी. तर निजे संघ आपण इथे रिपोर्टिंग करायचंय. काल 4 वाजता टायमिंग आपल्यालाही दिलंय. टॉस केला जातोय. गोरखने मात्र थोडीशी घाई दाखवली शेवटच्या चेंडूवरती आणि टॉस झालेला आहे. तर देसाई संघाने नाणेफेकी जिंकली. चला दिलीप पाटील लगेच निर्णय घ्यायचे. 4 षटकांचा सामना गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आई गावदेवी घेसार या संघाला. सामना 4 षटकांचा असेल त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील.